नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रामधील जी जिल्हा न्यायालय आहेत त्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्हा न्यायालयामध्ये सध्या भरती चालू आहे त्या पदांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, तुमचं जिल्हा न्यायालय कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्हा न्यायालयाची जाहिरात जशी मित्रांनो प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. आता प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार मित्रांनो या ठिकाणी स्वीपर म्हणजे सफाईगार पदांची जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. सध्या मित्रांनो या ठिकाणी पूर्ण हा मॅप जो आहे मी चेक केलेला आहे. ह्या पूर्ण मॅपमध्ये मित्रांनो प्रत्येक जिल्हा न्यायालयाची तुम्हाला लिंक पाहायला भेटेल पहा. आणि शेजारी मुंबई CMM कोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट, मोटार ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल, स्मॉल कोच कोर्ट, त्यानंतर कोऑपरेटिव्ह कोर्ट्स, फॅमिली कोर्ट्स आणि इंडस्ट्रियल लेबल कोर्ट्स ह्या देखील मित्रांनो लिंक इथं तुम्हाला पाहायला भेटतील. ही संपूर्ण मॅपची आणि ह्या बाकी कोर्टची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी जे जिल्हा न्यायालय आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयाची जाहिरात पाहायला भेटेल. जसं की मी यवतमाळवरती क्लिक केलं तर तुम्हाला पहा खाली मित्रांनो इथे रिक्रुटमेंट सेक्शन भेटेल. याच्यावरती क्लिक करून तुमची जाहिरात आली की ती चेक करायची किंवा नोटीसमध्ये देखील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये चेक करता येईल. तर ही झाली मित्रांनो तुमच्या जिल्हा न्यायालयानुसार कशी माहिती पाहिजे त्याबद्दलची माहिती. आता मित्रांनो आपण पाहूयात की कुठल्या कुठल्या जाहिराती सध्या आलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं जे खंडपीठ आहे त्या ठिकाणी एक जाहिरात आलेली होती 7 पदांची. त्याची लास्ट डेट 10 एप्रिल होती, ती संपलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काल मित्रांनो एक जाहिरात आलेली ती म्हणजे ठिकाणी बुलढाणा जिल्हा न्यायालयाची. याच्यामध्ये मित्रांनो सफाईगार पदांची पदभरती होते. याच्यासाठी तुम्ही जर बुलढाण्यामध्ये राहत असाल किंवा कुठेही महाराष्ट्रामधून तुम्हाला फॉर्म करायचा आहे तर 19 मार्च 2024 पर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त स्पीड पोस्टद्वारे किंवा नोंदणीकृत डाक पोस्टद्वारेच तुम्हाला अर्ज जे आहेत ते पाठवायचे आहेत. याच्यामध्ये मित्रांनो एकच जागा आहे सध्या. प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार अशी सफाईगार पदांची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध होऊ शकते. जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, सफाईगार पदासाठी तुमची निवड कशी होते, पात्रता काय असते. तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी 4थी उत्तीर्ण असाल तरी देखील इथे अप्लाय करू शकतात. याच्यासाठी मित्रांनो अनुभव तुमच्याकडे असेल कुठला ज्यामध्ये मित्रांनो स्वच्छतेचा असेल किंवा कार्यालय परिसर स्वच्छतेचा असेल किंवा या ठिकाणी कुठलाही हाऊसकीपिंगचा वगैरे अनुभव तुमच्याकडे असेल, प्रायव्हेटचा असेल किंवा शासकीय असेल, तर तुम्हाला इथं जास्त फायदा होणार आहे. त्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे. अनुभव मित्रांनो या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे, परंतु या ठिकाणी असल्यास त्यांना फायदा होणार आहे. आणि त्याच्या अगोदर मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता, अनुभव, त्याचबरोबर इतर जी तुमच्याकडे काही सर्टिफिकेट वगैरे आहेत त्याच्यावरनं तुमची शॉर्टलिस्ट जी आहे त्या ठिकाणी लावली जाते. परंतु शॉर्टलिस्ट लावण्याचे सर्व अधिकार माननीय जिल्हा न्यायालयाकडे या ठिकाणी असणार आहेत, त्या समितीकडे असतात. तर शॉर्टलिस्ट नंतर मग तुमचे मित्रांनो स्वच्छता चापल्य चाचणी होईल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने तुमची सिलेक्शन प्रोसेस आहे. याच्यासाठी मित्रांनो तुमचं वय 18 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे. 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत. प्लस मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की ही परमनंट जॉब आहे का, तर पूर्णपणे मित्रांनो ही जी पदांची जाहिराती सध्या प्रसिद्ध होत आहेत तो परमनंट जॉब आहे, ज्यामध्ये मित्रांनो पुरुष महिला दोन्ही उमेदवार अप्लाय करू शकतील. याच्यामध्ये मित्रांनो 15,000 ते 47,600 इतका स्टार्टिंग पेमेंट आहे. 15,000 जरी म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सर्व शासकीय भत्ते असतात. ते भत्ते वगैरे पकडून तुमचं मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी 22,000 ते 23,000 पर्यंत या ठिकाणी जातो मित्रांनो स्टार्टिंग पेमेंट. आणि तो पेमेंट वाढत राहील तुमचा 47,600 पर्यंत. हा बेसिक पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला तुम्हाला विविध भत्ते आणि प्रत्येक वर्षाला तुमचा पेमेंट जो आहे त्या ठिकाणी इन्क्रीमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते. तर याच्यासाठी मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज सध्या त्यांनी मागवलेली आहेत. ऑफलाईन अर्जासाठी अर्ज नमुना प्रत्येक जाहिरातीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला भेटेल. हा अर्ज भरून तुम्हाला मित्रांनो एक लिफाफा त्याच्यासोबत देखील एक्स्ट्रा पाठवायचा आहे. सर्व डॉक्युमेंट्स वगैरे पाठवायचे मित्रांनो. हे चारित्र्य प्रमाणपत्र देखील तुम्हाला घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकानंतरचं चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर ही पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याची या ठिकाणी आलेली आहे. दुसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली ती म्हणजे या ठिकाणी अहमदनगर जिल्हा न्यायालयाची. याच्यामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला सेम तेच पद आहे, सफाईगार पद जे आहे या ठिकाणी भरलं जातं आहे. सेम तेवढाच पेमेंट या पदासाठी देखील आहे इथं देखील. याच्यासाठी मात्र 24 एप्रिल 2024 पर्यंत त्यांनी डेट दिलेली आहे. याला देखील फक्त स्पीड पोस्ट किंवा मित्रांनो या ठिकाणी नोंदणीकृत डाक पोस्टद्वारेच तुम्हाला अर्ज जे आहेत ते पाठवायचे आहेत.
याच्यामध्ये मित्रांनो तुमची लास्ट डेट 24 एप्रिल त्यांनी दिलेली, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सेम जो ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावरतीच पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे. याच्यासोबत देखील मित्रांनो तुम्हाला एक लिफाफा पाठवायचा आहे, ज्याच्यावरती पोस्टरचं तिकीट लावायचं आहे, एक फोटो देखील सोबत पाठवायचा आहे आणि याच्यासाठी देखील 4थी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे. अनुभव असल्यास प्राधान्य इथं देखील त्यांनी म्हटलं आहे की दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनी नक्की इथं अर्ज करा. सिलेक्शनचे चान्सेस या ठिकाणी जास्त असू शकतात. किंवा अनुभव नाही आहे, उच्च शिक्षण वगैरे आहे तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता, त्याचा देखील फायदा या ठिकाणी होऊ शकतो. किंवा मित्रांनो अनुभवाचे त्यांनी या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे असं म्हटलं आहे, म्हणजे कंपल्सरी तरी नाही आहे. बघा 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, हा बेसिक पेमेंट आहे फक्त. पगार तुमचा या ठिकाणी त्याच्यामध्ये भत्ते धरून खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत राहतो. नंतर याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट पाठवायचे आहेत, अल्पसूची म्हणजे निवड सूची अगोदर लावली जाणार आहे, ती सविस्तर माहिती तुम्हाला अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या या ठिकाणी ह्या जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल. सर्व तुम्हाला मी जशा पद्धतीने सांगितलं आहे इथून मित्रांनो सर्व तुम्हाला चेक करायचं आहे. districtecode.gov.in/महाराष्ट्र तुम्ही टाईप केलं तरी देखील तुमच्यासमोर हा मॅप जो आहे तो ओपन होईल. इथं तुम्हाला प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार जाहिराती पाहता येतील किंवा लिंक तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे. हा अर्ज नमुना आहे पहा प्रत्येक जिल्हा न्यायालयाचा अशा पद्धतीने. तर सध्या 2 जिल्हा न्यायालयाच्या जाहिराती मित्रांनो या ठिकाणी सुरू आहेत सफाईगार पदांसाठी. इतर जिल्हा न्यायालयाच्या मित्रांनो या 8 दिवसामध्ये किंवा जशा पुढे जाहिराती येतील तशी तुमच्यापर्यंत माहिती जी आहे ती वेळोवेळी शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.